शेतकऱ्यांसाठी पुढील 48 तास महत्त्वाचे। या राज्यामध्ये होणार मुसळधार स्वरूपाचा पाऊस। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, टॅग मराठी ओंकार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, उत्तर भारतात थंडीची लाट वाढत असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे। भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान आता पाऊस पडल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई इत्यादी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। येत्या 48 तासात मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि रायलसीमा या भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आलेला आहे। उत्तर भारतातील अनेक राज्ये सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, चंदगड, दिल्ली आणि राजस्थानमध्ये पुढील 3 दिवस कोल्ड ते गंभीर कोल्ड स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच उत्तर पश्चिम भारतातील हवामान विभागाने पुढील काही तासात भयंकर धुके पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर ही होती आजची अपडेट। धन्यवाद।